रात्रीपासून दिल्लीत आलेला आहात, कोणाकोणाच्या भेटी घेतलेल्या आहेत महाराष्ट्रातील आणि नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आज तुम्ही दिल्लीत आलेला आहात? मी आज ज्यांना मी नेता मानते असे आमचे अमित शहाजींना आज भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला की या मैदानामध्ये पहिल्यांदा अमरावतीमध्ये जे कमल हा चिन्ह बॅलेटवर येईल आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिलेली आहे आणि ते मी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्या नेत्यांचा आज आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला आली होती आणि आत्ताच त्यांची आशीर्वाद घेऊन मी आपल्यापर्यंत आली आहे. पण तुमच्या मतदारसंघामध्ये अडसूळ जे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असा इशारा दिलेला आहे. अंतर्गत महायुतीतला ही गटबाजी जी आहे त्याबद्दल काय सांगा? मी एवढंच सांगू शकते की मी सेकंडदा ॲज अ मेंबर वन ऑफ द यंगेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करण्यासाठी मैदानामध्ये आहे आणि पहिले मी ज्या पक्षातून लढली ते रवीजींचा पक्ष आणि त्यांनी मला उमेदवारी दिली, पाठिंबा घेऊन आम्ही निवडणूकमध्ये लढलो आणि एक मोठी लाटच्या अगेन्स्टमध्ये मला माझे अमरावतीकरांनी त्याच वेळी निवडून दिलं आणि आज मी कमल चिन्ह घेऊन माझे मैदानात आहे. तर मी एवढीच विनंती करू शकते आणि मी पहिल्या दिवशीपासून जेव्हापासून उमेदवारी घोषणा झाली आहे त्या दिवशीपासून मी सगळ्यांना हात जोडून एक लहान म्हणून की मी या मैदानात आहे आणि जे स्वप्न मोदीजींचं आहे आणि देशाचे लोकांचं आहे की अबकी बार 400 पार आणि या 400मध्ये माझी अमरावती राहिली पाहिजे, त्याच्यासाठी मी सगळ्यांना आजही सुद्धा तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून सगळ्यांना विनंती करते, कारण माझ्यापेक्षा वयानी म्हणा अनुभवीनी म्हणा खूप मोठे आहे. सगळ्यांनी एका मंचावर येऊन आपण हे इलेक्शन लढलो पाहिजे आणि जे स्वप्न आमच्या अमरावतीकरांचं आहे की पहिल्यांदा फुल कमळ हा अमरावतीमध्ये बॅलेटवर येईन आणि ते वो खिलेगा, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित बसून काम केलं पाहिजे विकासासाठी. मी एवढंच सांगू शकते की आमचं काम आहे, कर्तव्य ज्या पक्षासोबत ज्या NDAचे घटक जे नेते आहे आता त्या लीडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे तर या लोकांना सगळे लोकांनी मोठे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे. मी तर खूप नवीन आहे, मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी 5 वर्ष नाही 13 वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे. तर आहे जास्त जेवढेही मोठे लीडर आहे त्यांना त्यांच्या पार्टीचे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे. थोडीच मी एवढंच म्हणू शकते की कोर्टामध्ये जेवढेही केस असतात त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषदमध्ये बोलली पाहिजे हा माझ्यासाठी आणि ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट जेव्हा मी लॉ बनवतो की एखादा केस न्यायालयामध्ये जर पेंडिंग असेल त्याच्यावर कोणीही भाष्य नाही केलं पाहिजे. मी नाही, या देशामध्ये राहणारा कोणताही व्यक्तीने त्याच्यावर एकही शब्द बोलले नाही पाहिजे जोपर्यंत निर्णय येत नाही. मला असं वाटते की जेवढेही प्रवेश आतापर्यंत झाले त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की पहिले नाव डिक्लेअर झालं आणि त्याच्यानंतर प्रवेश झालेला आहे. तर माझे नशीब घेऊनच म्हणा, कारण की प्रवेश झाल्यानंतरही लोकांना खूप मोठे रांगीत उभं राहावं लागते तिकीटसाठी आणि ते ना करताना पहिले नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचे शुभेच्छा आशीर्वाद होते म्हणून माझं तिकीट घोषणा झाली आहे. तर त्याच्यामध्ये मला काही नाही वाटत की अडचणी आहे. काल मी देवेंद्रजींना आमचे नेते आहे त्यांना जाऊन भेटली आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा माझी तेवढीच निष्ठा माझ्या पक्षासोबत राहील. रश्मी बर्वेचा प्रश्न उपस्थित केला जातोय, त्यांचाही जात प्रमाणपत्राचा प्रश्न आहे. एक महिलाचं तिकीट जे आहे ते जाहीर केलं जातं, तिचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. दुसरीकडे एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करते, तिच्या जात प्रमाणपत्रामुळं तिची उमेदवारी नाकारली जाते. याकडे कसं बघता तुम्ही? मी कोणते विषयावर कशी बघते त्याच्यावर माझं काही कोणालाही काही पाहण्याचं काय बघतं आहे मी त्याच्यामध्ये काहीच माझा इंटरेस्ट राहत नाही. जेही निकाली त्याच्यासोबत त्याला सगळ्या मलाही मान्य राहील आणि सगळ्याला मान्य राहील आणि त्याच्यानंतर मग पार्टी श्रेष्ठ सगळे मोठे लीडर्स आहेत ते निर्णय घेतील. रश्मी बर्वेबद्दल ज्या पद्धतीने जात प्रमाणपत्राबद्दल जे काही झालं, ज्या दिवशी मुदत संपली त्याच दिवशी अचानक त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं, त्याबद्दल एक महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? महिला म्हणून मी एवढंच सांगू शकते की खूप डेडिकेटेड आणि खूप संघर्ष महिलांचे
वाटेत जन्माला आल्यापासून राहतात आणि आम्ही संघर्ष करण्यामध्ये कधीही मागे हटत नाही आणि संघर्ष केलंही पाहिजे. मी 12-13 वर्ष संघर्ष करता करता पहिला माझा पूर्ण 5 वर्ष मी संघर्ष केला. असंच तेव्हा ही परिस्थिती निर्माण होती की फॉर्म भरूनही द्यायचं, उभं राहू द्यायचं नाही. पण मी संघर्ष केला आणि संघर्ष हा महिलांच्या वाटीत शेवटच्या श्वासापर्यंत राहते आणि आम्ही संघर्ष करणारे महिला. अशा पद्धतीचं महिलांशी राजकारण होणं चुकीचं वाटतं? मला वाटतं जे खरं आहे ते वाईट आहे. त्यांच्यासोबत राजकारणामध्ये आल्यानंतर आपण जर महिला म्हणून आड घेतली ते म्हणते मग हे लोकांसाठी बरं नाही आहे. महिला म्हणून आम्ही आमचे मागे बरीचशी पुरुष मंडळी राहते म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये एवढे ताकदीने उभे राहतो, त्याच्यामध्ये कोणताही डाऊट नाही. आणि मी काम करणारी जेव्हा आम्ही काम करतो तर महिला पुरुष म्हणून आम्ही कधीही आमची बाजू ठेवत नाही. आम्ही ॲज ए वर्कर काय काम करतो त्याला पुढे ठेवून आम्ही मतदानाला समोरून जातो. एक प्रश्न आहे, केजरीवालांना अटक झाल्यानंतर विरोधक सगळे एकत्र येऊन आंदोलनं करत आहेत. रविवारी दिल्लीत रामलीला मैदानावर एक मोठी रॅली ठेवली आहे. त्या रॅलीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे हे सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातं. त्यावर तुमची प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेजींच्या बद्दल मी एवढंच सांगू शकते की त्यांच्याबद्दल जास्त चर्चा करणं म्हणजे चॅनलचाही टाईम वेस्ट आणि माझंही लोकांची जी सेवा करण्यासाठी माझी वेळ आहे ती वेळ जाईल. कारण जो आपल्या परिवाराला सांभाळू शकले नाही, 50-55 वर्षात ज्यांचे वडिलांनी पूर्ण महाराष्ट्राला घेऊन चालण्याचं काम केलं, विचारधारा आमच्यासारखे यंग पिढीमध्ये जिवंत ठेवली, ते सांभाळू शकले नाही, तर दुसऱ्यांचे ज्यांनी चिटिंग केली आहे त्यांना जाऊन सपोर्ट करण्यात काही अर्थ नाही आहे. जे स्वतःला सपोर्ट करू शकल्या नाही, आपल्या लोकांना सपोर्ट करू शकल्या नाही, तर दुसऱ्यांचे बाजू जाऊन हे दाखवण्याची काही कारणच नाही आणि कोणालाही वाटत नाही कोणतं चांगला स्ट्रॉंग व्यक्ती त्यांच्या बाजूने उभा आहे. 2024ची तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे, उमेदवार आहात, काय नक्की आव्हानं तुम्हाला वाटतात तुमच्यासमोर? मला असं वाटते की बरेचसे लोक म्हणतात की आमचा प्रचार सुरू झाला, तिकीट घोषणा झाल्यानंतर आम्ही प्रचाराला लागलो, पण मी कधी थांबलीच नाही. मी 2014मध्ये माझा पराभूत झाला, तरीही मी लोकांमध्ये कंटिन्यू कामात होती. लोकांना जिथे जिथे गरज पडली तिथे तिथे त्यांच्यासोबत उभी राहिली. त्यांच्या हाकेमध्ये, त्यांच्या गरजामध्ये त्यांच्यासोबत उभी राहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. खासदार झाल्यानंतर AC मध्ये बसून मी कधी आराम नाही केला. दिवस रात्र माझे आदिवासी क्षेत्रामध्ये फिरून त्यांची मुलगी म्हणून, जे मी सगळ्यांना सांगते की मेलघाटची आदिवासींची मुलगी म्हणून, अमरावतीची सून म्हणून जेही माझं कर्तव्य होतं आणि खासदार म्हणून जे विकास करायचं होतं ते प्रत्येक गोष्टी मी पाठपुरावा केला आणि 16-16, 17-17 तास खासदार झाल्यानंतर मी काम केलं. तर मला नाही वाटत आहे की मला खूप काही बोलायची आणि करायची गरज पडणार. ताई, तुम्ही पुण्याच्या निवडून आल्या तर काय टार्गेट ठेवले, जनसेवेसाठी कोणकोणते मुद्दे तुम्ही सोडाल असं तुम्ही जे काही टार्गेट ठेवले ते कसे पूर्ण? मी एवढंच सांगू शकते की 5 वर्ष जेव्हा मी एक इंडिपेंडंट स्वाभिमानची एक खासदार म्हणून काम करत होती, तेव्हा एक इंडिपेंडंटला केंद्राकडनं किती काही अपेक्षा होत्या, त्याच्यापेक्षा खूप काही जास्त विकास हा आमचे देशाचे प्रधानमंत्रीजींनी सेंटरच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला भेटलेला आहे. आणि त्याचबरोबरीने आज पुण्याचं ज्या पद्धतीने नाव पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही सुद्धा आहे. अमरावती सांगताना आम्हाला खूप संघर्ष होते की अमरावती नागपूरच्या बाजूनी 2 तास गेल्यानंतर या सगळी गोष्टी आपल्याला, तर त्या पद्धतीचं नाव कमवण्याचा प्रयत्न मी करणारे. येणाऱ्या भविष्यामध्ये मोठे प्रोजेक्ट असो, युवकांसाठी, युवकांच्या भविष्यासाठी जेही गोष्टी लागत असन आणि क्षेत्राला मोठं नाव करण्यासाठी जेही गोष्टी मला केंद्राकडनं खेचून न्यावे लागले त्याच्यासाठी मी तयार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याच्यासाठी मी काम करणार. महायुतीमध्ये राज ठाकरे नाही, पण तुमच्या पोस्टरवरती राज ठाकरे आहेत. हो, ही बातमी मलाही तुमच्या माध्यमातून कळली आणि आमच्या क्षेत्रामध्ये जेवढेही मंचाचेही कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी या महायुतीमध्ये आले पाहिजे. या कारणाने जी विचारधारा त्यांची आहे तीच विचारधारा भाजपची आणि शिंदे साहेबांची आहे. तर सगळे मिळून जर आपण लढलो तर महाराष्ट्राला एक वेगळे लेवलवर नेण्याचे आपण प्रयत्न करू शकतो. तर म्हणून ती गोष्टी घडली आहे आणि आम्हाला सुद्धा वाट पाहायला लागत आहे की राजसाहेबांचा फोटो त्या बॅनरवर आला पाहिजे. बच्चू कडू तुमच्या महायुतीत आहे पण त्यांचा फोटो नाही. आता जर आपण पाहिलं तर त्यांचा सुद्धा फोटो आहे. साधारण इलेक्शनमध्ये अपोनंट आपल्या समोर संघर्ष करत असतो, पण तुम्हाला अपोनंटकडनं आतापर्यंत एकही शब्द बोलला गेला नाहीये. या उलट युतीतल्या तुमच्या 2 मित्रपक्षांकडनं बोलले गेले. तुम्ही काल आणि आज तुमच्या श्रेष्ठींची भेट घेतली आहे, ते काही मेसेज त्यांना देणार आहेत?
मी एवढंच सांगू शकते की जेव्हा मैदानात आपण उतरतो तर बरीचशी गोष्टी मी खूप नवीन आहे राजकारणात आणि डाव पेच ह्या सगळी गोष्टींकडनं मी खूप बाजूनी आहे. मी फक्त काम करणं मला माहीत आहे. माझे भाषणही जर ऐकले 5 वर्षात 10 वर्षात जेवढेही मी काम केले त्याच्यामध्ये मी ऑपोजिशनमध्ये कोण आहे त्याच्यावर जास्त ना बोलताना मी लोकांसाठी काय करण, कसं केलं आणि काय करणार आहे त्याच्यावर माझा जास्त भार असते. आणि कोण किती विरोधक काय म्हणत आहे आणि सोबती काय म्हणत आहे त्याच्यावर मी जास्त लक्ष देत नाही. आमचे जे लीडर्स आहे ज्यांना मी नेते मानते ते सांभाळण्यासाठी सक्षम आहे. बच्चू कडूंना काय सांगाल? सातत्याने तुमच्याबद्दल माध्यमामधून बोलतायत. बच्चू कडूंना तुम्ही काय आव्हान आज कराल? त्यांच्या पक्षाकडनं शिवसेनेतलाच एक उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले एक उमेदवार सोबत घेतलेला आहे आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. बच्चू कडूंना तुम्ही काय आव्हान कराल? कारण सातत्याने तुमच्या विरोधात बोलतायत, महायुतीतले आहेत, त्यांना माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही मी काय बस एवढंच म्हणन की मी सगळ्यांना विनंती करत आहे, सगळे लीडर्स माझ्यापेक्षा मोठे आहे, अनुभवी आहे कि अमरावतीचे विकासासाठी आपण सगळे एकत्रित या. हिंदी में जानना चाहेंगे, आपने आज अमित शाह से मुलाकात की, क्या बात हुई और किस तरह से आगे बढ़ेंगे आप? बस अमित शाह जी हमारे नेते हैं जिनको मैं नेता मान के मेरे भविष्य की एक नई इनिंग के लिए शुरुआत की है, तो उनके लिए आज मैं आशीर्वाद लेने गई थी और मेरे क्षेत्र के तरफ से, मेरे अमरावती के तरफ से ये विश्वास दिलाया है कि अब की बार 400 पार में मोदी जी का जो सपना है उसमें अमरावती ज़रूर एक सीट होगी. वही आश्वासन और विश्वास दे के उनका आशीर्वाद लेके आज से मैदान में जो स्पीड में मैं लगी थी उससे ज़्यादा स्पीड में लगकर वो एक सीट देने की कोशिश मैं ज़रूर करूँगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.